हॅलो, चांगला फटका आपण पाहतो आशिष ताडकेच्या माध्यमातून दर्जेदार षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतो. आशिष ताडकर जिथे कालचा दिवस थांबवला, जिथे फलंदाजी रोखली होती ना, तिथूनच आपल्याला हा फलंदाज सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट एक षटकार आल्यानंतर तदनंतर आपण पाहिला तर डिफेन्सिव्ह क्रिकेट आपल्याला आशिषच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ झाला आहे पूर्ण. 4 चेंडू अखेर आपण पाहतोय एक गडी बाद निलेश पिंपळे माघारी परतला. त्याच्या बदल्यात आपण पाहतो विधी एंटरप्राइजेस हा संघ 8 धावा आपल्याला जोडताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू 8 धावा. षटकातील 5वा चेंडू घेऊन प्रतीक मडवी पुन्हा सज्ज होईल. इथे मात्र आपण पाहिलं तर शादाब सुमरा कोणत्याही निर्णयाची वाट न बघता अगदी खिलाडी वृत्तीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून केलं गेलंय. देऊया या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल शंतनू ताडकर. फुलटॉस चेंडू होता, अगदी हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. आपण पाहिलं तर एक धाव इथे कंप्लीट केली जातीये. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेर आपण पाहतोय 9 धावा धावफलका 2 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजे पाहायला गेलं ना, जो नाणेफेकीचा कौल झाला त्यामध्ये निर्णयाचा आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि तो निर्णय का घेण्यात आला त्याचं आपण पाहतोय जिवंत उदाहरण आपल्याला गोलंदाज अर्थातच प्रतीक मडवी आपल्याला तिथं पाहायला मिळतोय. 9 धावा खर्च केल्या गेल्या आणि महत्वाचे 2 विकेट अर्थातच सलामीचे आघाडीचे फलंदाज जे होते ना निलेश पिंपळे आणि आपण पाहिलं त्यांच्या समवेत शादाब सुमरा हे 2 फलंदाज मात्र आपण त्याला बाद करताना पाहिलं. सुंदर गोलंदाजाचे कमालीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं ते प्रतीक मडवी या गोलंदाजाकडून. हॅलो, सुनील बडे, राजेश पिंपळे या पुढच्या मॅचेस कशा असतील त्या आम्हाला पर्यंत पोहोचवायच्या आहेत. प्रशांत कमिटीचे सर्व सभासद प्लीज कम ऑन द स्टेज. फैज चोगले आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात थोडीशी नाजूक अवस्था विधी या संघाची. चांगला चेंडू शंतनू ताडकर अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने स्लाइडली प्लेस केला. स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. स्ट्राईकला असेल ज्याच्या बॅट मधून एक बहारदार फटका षटकार आलाय तो आशिष ताडकर. कालच्या आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये निश्चितपणे पाहिलं तर चांगल्या पद्धतीची बॅटिंग राहिली आहे. सुंदर चेंडू आपण पाहिलं तर अगदी सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी हाताने चेंडूला प्लेस केले. एक धाव इथे कंप्लीट केली गेली. या एका धावेनंतर आपण पाहतो 2 चेंडू अखेर 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा आपण पाहतो धाव फलकावर. आता स्ट्राईकला असेल शंतनू ताडकर. हा देखील एक नवोदित उदयनमुख खेळाडू आहे. अनेक गुणवत्ता अनेक टॅलेंटचा धनी असलेला हा खेळाडू मात्र आज खऱ्या अर्थाने आपल्या संघाच्या मदतीसाठी धावून जायचं आहे. हे कारण पाहिलं तर 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या देखील कमी आहे. सुंदर चेंडू आपण पाहिला तर गुडलेन स्पॉटवरचा हा चेंडू फलंदाजाला कन्फ्यूज करून गेला. चेंडू क्रमांक 3 समाप्त होतोय. म्हणजे 9 चेंडूंचा खेळ झाल्यानंतर आपण पाहतोय 2 गडी बाद 11 अशी थोडीशी नाजूक अवस्था आपल्याला पाहायला मिळते ही विधी एंटरप्राइजेस या संघाची.
पुन्हा एकदा आपण पाहतोय निश्चितपणे चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. स्टंपच्या वरून जाणारा हा चेंडू, सलगचे 2 चेंडू आपण पाहतोय निर्धाव फेकले जातात. ते फैज चौगले या गोलंदाजाच्या माध्यमातून 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत आहे. नक्कीच चांगले प्रयत्न केले, नक्कीच टाळ्या व्हायला पाहिजे या खेळाडूसाठी. आपण पाहतोय पुढले सामने होतील. नक्कीच ग्रुप ए मधला पहिला संघ पहिल्या क्रमांकावर असेल तो संघ, बी ग्रुप मधला दुसरा संघ असा सामना होईल आणि ए ग्रुप मधला दुसरा आणि बी ग्रुप मधला पहिला असे सामने होतील. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 50-50चे हे षटक असणार आहे. निश्चितपणे आपण पाहतोय तर 50-50चे षटक असेल. आजारी माणसाला जशी सलाईंची गरज असते ना, तशी आपण पाहतोय विधी एंटरप्राइजेस मुरावाडी या संघाला निश्चितपणे इथे धावांची गरज आहे. 12 धावा म्हणजे 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 12 धावा जमविल्या गेल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर 50-50 षटक, अर्थातच महत्वाचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय तन्मय म्हात्रे याला पाचारण धाडले गेले. का गोलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलं तर कालच्या संपूर्ण दिवसामधला त्याचा प्रवास पाहिला तर अप्रतिम राहिलाय. चांगला चेंडू आपण पाहिला तर पहिला चेंडू अगदी निर्धाव फेकला गेला, जो कालच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवसामध्ये विधी एंटरप्राइज हा संघ फलंदाजी मजबूत म्हणून ओळखला जात होता, तो आज आपल्याला इथे प्रत्येक धावेसाठी इथे मैदानामध्ये संघर्ष स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तन्मय मात्र चांगला चेंडू आपण पाहिला. या षटकातील दुसरा चेंडू सज्ज होईल, स्ट्राईकला असेल शंतनू. इथे मात्र रिव्हेंज कुमुदे साऱ्या म्हणतात ललकार येतोय गगनचुंबी गगनभेदी षटकार. षटकारानंतर आपण पाहतोय 18व्या धावफलकावर पहिला चेंडू निर्धाव तद्नंतरचा आलेला हा बहारदार षटकार. अजून एक मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटचे अतलीकडे घेते, तिथे असेल क्षेत्ररक्षक. चेंडू फील्ड केला जातोय. एकच धावफलकावर जमिवली जाईल. 19 धावा आपण पाहतोय दुसऱ्या षटकातील 3 चेंडू अखेर. सात धावा खर्च केल्या गेल्या तर या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 3 धावांची गरज आहे 3 चेंडू मध्ये. चांगला चेंडू होता आपण पाहिलं तर तिथे असेल क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा फील्ड केली जाते, 1 धाव खर्च केली जाते. या एका धावेनंतर आपण पाहतो 20 धावा धावफलकावर. म्हणजे आपण पाहिलं तर तन्मयच्या माध्यमातून 50-50 षटकामध्ये 4 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्या गेल्यात. 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. 2 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च करायची आहे जर का 5 धावा वाचवायचे असतील तर. चांगला चेंडू होता आपण पाहिलं तर एका धावेने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावर म्हणजे आपण पाहतोय 9 धावा खर्च झाल्यात. हा चेंडू जर निर्धाव केला तर 5 धावा मायनस होतील आणि पण जर का ह्या चेंडूवर 1 किंवा त्यापेक्षा जास्त धाव आली तर 5 धावा अजून विधी एंटरप्राइजेस या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या देखील जाऊ शकतात.
हा एक चेंडू किती धावांचा द्यायचा, किती धावांचा बनवायचा हे गोलंदाजाकडे देखील आहे आणि फलंदाजाच्या हातात देखील आहे. या चेंडूवर जर का निर्धाव चेंडू फेकला तर धावा वाचतील, पण जर का एक धाव जरी खर्च केली तर धावा द्यायला लागतील. फुलटॉस चेंडू तिथे असेल, क्षेत्ररक्षक खिलाडी के मस्तक पे दस्तक, चेंडू सीमा पार, षटकार. आशिष ताडकर हा शांत बसला होता, पण शांत बसायला मी संत नाहीये असं तो दाखवून देतोय. कारण बॉल चेंडू जेव्हा रडार मध्ये येतो ना तेव्हा त्याला घाटात पाठवतो असा हा खेळाडू आहे. एक तंत्रशुद्ध उत्कृष्ट ऑलराऊंडर, मोरावाडी गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू अतिशय आक्रमक खेळी करू शकतो. कोणत्याही टाइम मध्ये तो एक्सिलेटर पाय ठेवू शकतो असा हा खेळाडू. आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटका आपण पाहिल्या तर 27 धावा धावफलकावर, म्हणजे या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 15 धावा आल्या आणि +5 अशा आपण 20 धावांचं हे षटक पाहिलं. जे आपण पाहिलं राहुलदा, मी कालच्या दिवसामधून पाहतोय, ऑब्झर्वेशन करतोय. पहिले बरेचसे गोलंदाज असे आहेत ना 5 चेंडू अप्रतिम फेकतात, मात्र एक चेंडू आहे ना तो त्यांना जड होतोय की काय, कारण तो खराब चेंडू अनेक गोलंदाजाच्या माध्यमातून आलाय आणि त्या चेंडूवर अनेक मोठ्या मोठ्या धावा आपण आलेल्या देखील पाहिल्यात. काय म्हणाल? पण निश्चितच मोठ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये आपण पाहतो मनोवैज्ञानिक दबाव असतो आणि शेवटचा चेंडू त्यांना यॉर्क पद्धतीने टाकायचा असतो आणि तो फुलटॉस जातो. हाच परिणाम आहे. हा गडगडीत येतोय, सुपर से ऊपर चाललाय चेंडू, पण अति अप्रतिम क्षेत्ररक्षण, लाजवाब क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. फैज चोगले नाहीये, प्रतीक मडवी, निडी एक्सप्रेस. तर अप्रतिम दर्जाची क्षेत्ररक्षण, कारण गोलंदाज ज्या चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत असतो तेव्हा क्षेत्ररक्षणाची साथ मिळते ना तर अतिशय सुरेख असा संगम जुळतो. नक्कीच मी काल म्हटलं होतं गोलंदाज क्षेत्ररक्षक हा गोलंदाजाच्या पाठीचा कणा असतो. निश्चितपणे आता कॉन्फिडन्स वाढला असेल चेतन म्हात्रेचा, कारण क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पूर्णपणे सहकार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकला आपण पाहतोय शंतनू ताडकर, अडवा बॅटने केल्याचा प्रयत्न, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये येते, साधा सरळ आणि अगदी सोपा सेल पकडतोय. अजून एक विकेटचं पतन. स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये स्वतः कॅच दिले, कॉटन बोल्ड चा विकेट मिळालाय. चेतनने दाखवून दिलाय दमखम. प्रत्येक वेळेलाच कर्णधार का महत्वाचा असतो. एकीकडे कर्णधार आहे आशिष ताडकर, एकीकडे पाहतो चेतन म्हात्रे. कालच्या दिवसात आपण पाहिलं होतं चेतन म्हात्रेची लाजवाब कामगिरी. दोन्ही मग आशिष असेल किंवा चेतन, कर्णधार मला का केलंय याचं उदाहरण, याची प्रचिती आपण पाहतोय दोघांनी दिली. पंजाच्या इशारा येतोय, इट्स अ वाईड. प्रमाणापेक्षा जास्त उंची गाठलेला हा चेंडू अव्वांतर पद्धतीची धाव आपण पाहतोय विधी एंटरप्राइजेस या संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. या एका धावेनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावफलक आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 35. तर चेतनचा पुढील चेंडू सामना करेला सतीश म्हात्रे. हा काय व्ह्यू मध्ये टाकला होता चेंडू, लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर मात्र कलाटणी घेतली. विकेट किपरच्या दस्तानामध्ये विकेट किपर कोणतीही चुकी करत नाहीये. अप्रतिम दर्जाची क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट विकेट किपरचा नजराना पेश करतोय जनार्दन बडे.
नक्कीच आपण पाहतो अजून एक विकेट बाद होतोय. देऊया डीजे मास्टरला. ऊन लागलाय, गाडी तापायच्या सोडा पण आपणच खूप तापलोय. कारण उन्हाचा प्रचंड वेग. प्रत्येक षटकारास गौरव पाटेकर यांच्याकडून 200 रुपये धनंजयसाठी. आपण पाहतोय धनंजय कदम स्ट्राईकला पण जो फलंदाज पाहतोय त्याच्यासाठी गौरव पाटेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धनंजय कदम ऑन अ स्ट्राईक. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय चेतन म्हात्रे. स्लोअर वन आपण पाहिला. नक्कीच डाव्या एष्ट्याच्या बाहेरून जाणार चेंडू. पंच इशारा देतील आम्हाला की हा चेंडू वाईड असेल. एका धावेने आपण पाहतोय स्कोर कार्ड आपल्याला 36 या धावांवर जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये आपण पाहतोय 4 धावा खर्च करतोय. निश्चितपणे चांगली गोलंदाजीचा नजराणा व्हेरिएशनचा इकॉनॉमिकल ताळमेळ साधणारी ही गोलंदाजी आपल्याला चेतन म्हात्रे या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. या षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईकला असेल धनंजय कदम. स्लोअर वन आपण पाहिलं तर वाट पाहिली आणि निश्चितपणे थेट गाठलं. ज्या कामासाठी सीमारेषेवर तैनात केलंय त्याची तपश्चर्या मात्र इथे पूर्ण होतोय. अजून एकदा देऊया डीजेला संधी. आपल्या षटकामध्ये ओव्हर हॅट्रिक इथे घेतोय तो गोलंदाज चेतन म्हात्रे. आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजीचा नजराणा पेश करतोय. 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वाचे विकेट देखील प्राप्त केले चेतन म्हात्रे. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रथमेश घाशे. आपण पाहतोय संधी निर्माण केली होती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न नाही झालाय. आशिष मात्र स्वतःवर विश्वास दाखवतोय, कॉन्फिडन्स दाखवतोय. अंतिम षटकाचा खेळ येणं बाकी असेल. 36 धावा आपण पाहतोय 5 गड्यांच्या मोबदल्यात विधी एंटरप्राइजेस या संघाच्या. 4 धावा खर्च करून 3 विकेट प्राप्त केले. ते अर्थात आपण पाहतोय चेतन म्हात्रे या गोलंदाजांनी. विजलो जरी मी आज हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी. अडथळ्यांना भिवून अडखलणे पावलांना पसंत नाही. मित्रांनो, जगाच्या रंगमंचावर असं वावरा की तुमची भूमिका संपली तरी टाळ्यांचा उद्घोष हा व्हायलाच पाहिजे. इथून निघून जाताना प्रत्येकाच्या डोळ्याच्या कडा ह्या पानवायलाच पाहिजे. आपलं नाव इतिहासात नोंद होण्यापेक्षा आपल्या नावाचा इतिहास कसा होईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्या. मित्रांनो, 36 फोटो आणि व्हिडिओ बनवायच्या वयात स्वतःची इमेज तयार करा. कारण फोटो आणि व्हिडिओ हे काही कालापुरतीच मर्यादित असतात. मात्र तुम्ही तुमची बनवलेली इमेज ही सदैव तुमच्या सोबत असते आणि नेहमीच तुम्हाला एक नवीन ओळख देण्याचा प्रयत्न करत असते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावर अंतिम षटक घेऊन लवेश मडवी. आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. वाईट चेंडू असणार आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 37 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. इथून मात्र धावांचा एक थोडासा वणवा पेटवावा लागेल. निश्चितपणे धावांचा हा वणवा पेटवून निश्चितपणे मोठी धावसंख्या इथे उभी करावी लागेल. ती विधी एंटरप्राइजेस या संघाला. तर आशिषच्या बॅटवर येतोय दुवादार पंची उडाभूर. गेंद गई कोसो दूर. खणखणी षटकार. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे. आपण पाहतोय डीजेच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं ऐश्वर्या माली मनोरंजन केलं जाते. मग विकेट असेल, चौकार असेल किंवा षटकार असेल, त्यांना संधी मिळाली की ते नक्कीच सर्व प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करून टाकतात. आशिषच्या बाबतीत म्हणायला गेलं तर अगदी शांत आणि मितभाषी खेळाडू, मात्र बॅटच्या माध्यमातून आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय फ्लॅट अँड प्युरियस वन बाउस चेंडू सीमा पार चौकार डीजे. इथे मात्र आपण पाहतोय आशिष ताडकर आक्रमक होतोय. लवेशच्या 2 चेंडूवर तब्बल 11 धावा खर्च झाल्यात. आता मात्र कमबॅक केलं जात आहे. बेहतर से बेहतर की तलाश करो, बेहतर से बेहतर की तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर की तलाश करो, टूट जाता है अक्सर शीशा पत्थर को टकराने से, टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो. कमबॅक केलं जात आहे लवेश मडवीच्या माध्यमातून. 3 चेंडू 11 धावा खर्च निश्चितपणे झाल्यात. 47 धावा आपण पाहतो धावफलकार विधी एंटरप्राइजेस या संघाच्या. अजून एक मोठा फटका हवेत उडवलाय जरूर तिथे असेल क्षेत्ररक्षक, मात्र खिलाडी के मस्तक पे दस्तक हा दिखले का मॅक्सिमम. देऊया डीजेला पुन्हा एकदा. कर्णधार ठरतोय त्या समोरच्या टीमला, म्हणजे जय एंटरप्राइजेस आणि भावार्थ एंटरप्राइजेस, पण कर्णधार दोन्ही कर्णधार लाजवाब आहेत. सरळ उडवला हा चेंडू, चाललाय वन बाउंस चौकार. टांगापट्टी थोड्या फरार. तर लवेश मडवी मात्र भरपूर महागडं ठरला. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय की लवेश 5 चेंडू 21 धावा खर्च केल्या. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल. हा चाललाय सुपर से ऊपर, खणखणीत येतोय सुपर से ऊपर, दस्तक देणारा, मस्तक पे दस्तक देणारा षटकार. नावाचं वादळ मैदानामध्ये आलं, जिथे आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये फक्त 36 धावा होत्या आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय तब्बल 63 धावाचा डोंगर उभा केलाय. त्यामध्ये महत्वाची कामगिरी आशिष ज्याने 13 चेंडूचा सामना केला आणि तब्बल 42 धावा त्याने ते जमा केल्या. त्यामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार आणि 5 षटकांचा समावेश होता. निश्चितपणे तो सांगतोय आया हे राजा, अशा पद्धतीचा जणू की मी या मैदानाचा राजा आहे, अशा पद्धतीची कामगिरी त्याच्या माध्यमातून केली. काय म्हणाले या बाबतीत? निश्चितच आशिष ताडकर असं मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं, तो शांत राहायला संत नाहीये. कारण जर त्याचं म्हणणं असं असतं जोपर्यंत मी मैदानात आहे तोपर्यंत मी मॅच चालवणार आहे. प्रत्येक क्षणाला येणाऱ्या चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा
समाचार हा नेहमीच त्याच्या माध्यमातून घेतला जातो, पण अतिशय सुरेख फलंदाजी मात्र आज मंत्रमुग्ध केला असेल. मुरावाडीच्या सर्व पाठीराखी तिकडे आहेत वडाच्या साईडला, ते खुश असतील. 13 चेंडूमध्ये जवळजवळ 42 धावा त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी आलाय. विधी एंटरप्राइजेसचे मालक सुद्धा खुश असतील. नक्कीच राहुल दा. आशिष म्हणतोय अंत भला तो सब भला. निश्चितपणे तो काय सांगतोय, एक मेरा होगा ना लाख तेरा होगा, ना तारीफ मेरी होगी ना मजाक तेरा होगा, ना कर गुरु इस क्रिकेट मैच का, एक दिन सपना तेरा भी पूरा होगा, एक दिन सपना मेरा भी पूरा होगा. सपने तो सपने होते हैं लेकिन अपने तो अपने होते हैं. तर निश्चितच एकीकडे आपण पाहायला मिळते विधी एंटरप्राइजेसचे मालक अखिलजी ताडकर, मराठी उद्योजक, आणि एकीकडे आपल्याला पाहायला मिळते आमच्या आधारस्तंभ वटवृक्षाप्रमाणे नेहमी साथ राहणारे किशोरभाई म्हात्रे आणि सोपानजी जांभेकर यांचा संघ. किशोरभाईंना वाटत असेल जवळजवळ भरपूर धावा ह्या षटकामध्ये गेल्या नसत्या तर आपण अभ्यागत असतो, परंतु काही हरकत नाही आहे. तुमच्याकडे चांगले चांगले प्लेयर आहेत. चेतन सारखा आहे, चेतन म्हात्रे आणि प्रवीणजी आंबडोसकर. यंदाचा मोसम जर भाई पाहिला ना तर तुम्हाला माहितीसाठी सांगतो की ह्या दोन फलंदाजांनी मोहर अशी उमटवले ना, फैज चोगले असू द्या, असे तन्मयजी म्हात्रे असू द्या, अनेक खेळाडूंनी दिग्गजच्या वरती दिग्गज आहेत. कारण आपण जर विचार केला तर मॅचचा चालू झाला, नागोठणे असोसिएशनची मॅच होती आंबेघर इथे, तर हा खेळाडू म्हणजे प्रवीणजी आंबडोसकर यांनी अक्षरशः षटकारांचा पाऊस पडला होता. काही होऊ शकतं, क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. असं वाटलं पण नव्हतं का 63 धावापर्यंत विधी एंटरप्राइजेस पोहोचेल, पण आशिषने ते कारनामा करून दाखवला. त्याने आपल्या संघासाठी कर्णधार पद मी का भुसवतोय आणि मी या संघासाठी महत्त्वाचा खेळाडू का आहे हे दाखवून दिलंय, दमखम दाखवून दिलंय. कारण असं म्हटलं जातं आयुष्यात येणारी प्रत्येक वादळं ही तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नाहीत. काही वादळं जी येतात ती समोरील काटे आणि समोरील तुमच्या येणारी संकटे दूर करण्यासाठी येतात. म्हणून खचायचं नाही, शेवटपर्यंत लढायला विसरायचं नाही. लढला तो टिकेल आणि तो जिंकेल. जो लढा नाही वो हारा है, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. प्रयत्न केले नाही तर तुमची हार ही मात्र निश्चितपणे असते. आणि मुरावाडीचा त्रिकोटीत आहे वैभवजी ताडकर, प्रफुल्लजी ताडकर, साहिल चोगले, नयन चोगले, शुभम चोगले आपली वाट पाहतोय. प्रज्वलजी वाघमारे आज खुश असतील. आर्यन वाघमारे बोलतोय संधी आली होती मला पण जाता आलं नाही, थोडक्यात राहिलाय. एक आक्रमक खेळाडू आहे माझ्या पाठीमाग, बकासूर. तर प्रवीण आंबडोसकर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय. राईट अमोर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज असेल नागोठणा एक्सप्रेस नावाची बुलंद तोप ज्यांना मानलं जातं शादाब सुमरा. विशाल त्रेसष्ट धावा बनवल्या, 64 धावांचं आव्हान दिले गेले. ते आव्हान डिफेन्स, ते आव्हान रोखण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर शादाब सुमरा आणि त्याच्या समोर आपण पाहतोय वरवटलेला एक हार्ड हिटर चेतन म्हात्रे. 30 चेंडू 64 धावांची गरज. पहिल्या चेंडू आपण पाहिलं अप्रतिम झेल, अमानवीय. इथे मात्र प्रतीक कर्जेकरच्या माध्यमातून इथे मात्र या सामन्याला पूर्णपणे कल्लाटणी देणारा हा झेल देऊया डिझेला देखील.
संजयजी आपण पण चेष्टा करताय. तर निश्चितच चेतन मात्रे बाद झाल्यानंतर गेल्या वर्षाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता, ज्यानं आपल्या नावावर सायकल केली होती, तो खेळाडू जनार्दन बडे येतोय. मैदान फुलणार, आवाजही घुमणार, कोणी हारणार तर कोणी जिंकणार. पण हे क्रिकेटचं वेड आहे मित्रांनो, नागोटने एनपीएलचं हे वेड आहे ना मित्रांनो, हे कधीच नाही मिटणार. आपल्यातील चांगला खेळ मैदानात उतरवा, सत्य खेळा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, आदर करा, जिंकलात तर माजू नका आणि हरलात तर खचू नका, कारण शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. जनार्दन बडे यांनी षटकार मारला तर संजयजी यांच्याकडून 100 रुपये. काय गोलंदाजी, खोलवर पद्धतीचा चेंडू टाकला होता असं म्हटलं जातं, यॉर्क पद्धतीचा चेंडू, आणि या यॉर्क पद्धतीच्या चेंडूला म्हणतात दांडानं शेंडा डायरेक्ट बुंदा. आणि हा असा चेंडू टाकण्यात यशस्वी झाला होता तो मात्र शादाब सुमरा. नक्कीच बुम बुम बुमरा इन्होंने की है बल्लेबाज को गुमरा. दोन चेंडू कोणत्याही प्रकारचे आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, तिथे असे क्षेत्ररक्षक धावण्या घेण्याचा प्रयत्न, आणि ते मात्र आपण पाहतोय जनार्दन बडे बॅक टू द पवेलियन. जनार्दन बडे स्वस्तात माघारी परतलाय. तुतुमेमे मध्ये विकेट जातोय खरं, रनआउटची विकेट क्रिकेटच्या परिभाषेत खराब विकेट म्हटली जाते. निश्चितच राहुलदा म्हणतात ना, एका मिनिटात आयुष्य बदलत नाही, मात्र एका मिनिटामध्ये विचार करून घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य बदलण्यासाठी पुरेसा असतो. तर त्याची जागा घेण्यासाठी आलाय तन्मय मात्रे, नवा उभरता खेळाडू. वायजेस वरोडने संघाला नेहमी आधारस्तंभ बनून राहणारा हा खेळाडू. आपण त्याची गोलंदाजी पाहिली असेल दादा, पण फलंदाजी सुद्धा लाजवाब करतो. आता खऱ्या अर्थाने संघाला गरज आहे. 3 चेंडू झालेत, कोणत्याही प्रकारचे धाव नाही आहे, आणि पहिला षटकार जो कोणता फलंदाज खेळेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक संजय यांच्याकडून. इथे मात्र अजून एक चांगला प्रयत्न आपल्याला तिथे पाहायला मिळाला. निश्चितपणे चांगली फिल्डिंग आपल्याला संपूर्ण षटकामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूने आपण पाहतोय सार्थकला आपण पाहतोय, निश्चितपणे सार्थक ताडकरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये पहिली धाव इथे आपल्याला धावफलकावर इथं पाहायला मिळेल. अक्षरशः या पहिल्या चेंडू आपण पाहिलं तर श्री गणेशा होतो, शादाब सुमरा अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा पेश करतोय. हॅलो, तर पहिला षटकार जो ज्याच्या बॅटीतून येईल त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय संजयजी दादांकडून. मग तन्मय मात्र स्वीकारेल की प्रवीण पहिल्या षटकारासाठी संजय यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक असेल. संजयजी शेलार यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. इथे आपण काय पाहतोय, जसा फलंदाज कन्फ्युज झाला, फलंदाज बीट झाला, तशा यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक देखील बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष्यामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर फक्त हातावर रेषा असून चालत नाही, तुमच्या मनगटामध्ये जोर असायला लागतो. निश्चितच दादा आपण विचार करतोय शादाब सुमराला नागोटणे एक्सप्रेस का म्हटलं जातं, कारण वेगावर अतिशय वेगवान गोलंदाज टाकण्यात त्याचा हातखंडा आहे. आणि आतापर्यंत आपल्याला जेव्हा संकटात साथ देण्यासाठी जेव्हा उतरलाय तेव्हा गोलंदाजीची धार जर पाहिली ना, अप्रतिम जखडून ठेवले. प्रत्येक खेळाडूच्या डोई जड झाला एक शादाब सुमरा. काय म्हणशील? निश्चितपणे जशी मी 9 ते 10 वर्षापूर्वी ज्याला पाहिलं होतं ना, तशाच पद्धतीचा परफॉर्मन्स थोडासा बॅटिंग मध्ये इकडे तिकडे झाला, मात्र गोलंदाजी लाजवाब राहिले. सुंदर गोलंदाजी. पहिलं षटक माझ्या हाती चेंडू का दिलाय याचं जिवंत उदाहरण आपल्याला तो देतोय. हा देखील चेंडू चांगला आपण पाहतोय. इथे थोडंसं लेझी क्रिकेट निश्चितपणे आपल्याला राहुल दादा पाहायला मिळते.
काय अप्रतिम क्षेत्ररक्षण, टाळ्या होऊन जाऊ दे या क्षेत्ररक्षणासाठी. अतिशय सुरेख संस्कार सार्थक ताडकर. सार्थक ताडकर मागच्या सार्थक ठरवतोय आपल्याला काय इन मध्ये घेतलंय. आपल्या नावाप्रमाणे सार्थक ठरवतोय जो आपल्यावर विश्वास दाखवलाय कर्णधाराने. मागच्या चेंडूवर देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं, आता देखील धावा नक्कीच उपयुक्त वाचवल्यात. दादा निश्चितच थोडा ऍक्सिडेंट झाला होता, छोटासा आघात झाला होता, खरोखर त्याच्या हाताला भरपूर लागलंय, इंजर्ड आहे, तरी सुद्धा आपल्या संघाला 100% एफर्ट देताना दिसतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावफलकात जोडल्या गेल्यात आणि 2 महत्वाचे विकेट देखील आपल्याला बाद होताना पाहायला मिळालेत. म्हणजे आपण पाहिलं तर येणारे 24 चेंडू अजून आपण पाहतोय तर 61 धावांची गरज असणार आहे. म्हणजे प्रत्येक षटकाच्या मागे 15.25 धावा या तुम्हाला जोडाव्या लागतील. जर का हा सामना जिंकायचा असेल तर प्रति षटकामध्ये 15.25 ची सरासरी तुम्हाला ही राखावी लागेलच. हॅलो. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन हाताळण्यासाठी येतो आशिष ताडकर. मागाच्या गेल्या कालच्या दिवसापासून आतापर्यंतची आशिषची गोलंदाजी आहे ना अप्रतिम लाजवाब पडले. आता टाकेल का, पण समोर कोण आहे, प्रवीण आंबडोसकर, ज्यानं हा मैदान गाजवलाय. अनेक मैदान ज्यानं आपल्या एका हाती ज्याने विजयश्री खेचून आणलाय, त्याची आता गरज आहे. मैदानाला आणि स्वतःला आणि स्वतःच्या संघाला तारणहार खेळ त्याच्या माध्यमातून करावा लागेल. नक्कीच राहुलदा, समुद्रामध्ये किती लाटा आहेत या महत्वाच्या नाहीत, लाटा किती उंच उडतात आणि किती लाटा किनाऱ्यावर धडकतात. तुमच्या टीम मध्ये किती फलंदाज आहेत याला महत्व नाही, मात्र कोणता फलंदाज शेवटपर्यंत झुंज देतो आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतोय हे सारं खूप महत्वाचं असतं. आशिष ताडकर आज काही करो, मग गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल किंवा मग फलंदाजी असेल, आज हा पाहिला गेला ना संपूर्ण या स्पर्धेचा विचार करायला गेलं तर गोल्डन परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. निश्चितच दादा, कारण आपल्या संघासाठी काय महत्वाचं आहे प्रत्येक वेळी तो ठरवतोय. व्हेरिएशनचा बादशाह ज्याला म्हटलं जातं. अनेक थोडा हंगामामध्ये त्यांनी गोलंदाजी करण्याचा विचार केला नव्हता, खांदा दुखत होता, परंतु कमबॅक काय असतं त्यांनी दाखवलंय. आणि खरोखर ज्या वेळेला संघाला गरज आहे त्या वेळेला फलंदाजी असू द्या मग गोलंदाजी असू द्या, आशिषच्या माध्यमातून सातत्यपूर्व कामगिरी विधी एंटरप्राइजेससाठी झाली आहे. निश्चितपणे संघाला तुमची काय गरज ना तिथे तुम्हाला परफॉर्मन्स करणं खूप सारं गरजेचं असतं. इथे मात्र काय घडतंय, चेंडू ब्युटिफुल दांडी झाले, तन्मय मात्रेची गुल. कमॉन डीजे. लागतील, वारावर प्रतिवार करावे लागतील. जिंकायचं असेल तर लढावं लागेल, एव्हरेस्ट गाठायचा असेल तर संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष करावा लागेल फैज आणि प्रवीण आंबडोसकरला. काल आपण पाहिलं षटकारांची हॅट्रिक निश्चितपणे या फलंदाजांनी पेश केली होती. तब्बल मला वाटते राहुल दादा 1100 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं ना. निश्चितपणे आपण पाहिलं किशोरजी मात्रे यांच्याकडून 700 रुपयाची आणि आपण पाटील सर सन्माननीय विनोदजी पाटील यांच्याकडून देखील 500 रुपये हॅट्रिक साठी आले असे तब्बल असे 1100 रुपयाचे पारितोषिक पटकावले होते. जो कालचा फॉर्म होता, जो परफॉर्मन्स होता ना, तो आज पुन्हा एकदा मैदानामध्ये आणावा लागेल. कारण आपण पाहतोय तर संघ कुठेतरी या मैदानामध्ये आपल्याला थोडासा बॅकफूटवर ढकलला गेलेला पाहायला मिळतोय. धन्यवाद आयोजन कमिटी थंडा थंडा कूल केल्याबद्दल. इथे मात्र आपण पाहतोय दिकना स्ट्रोक, चेंडू सीमा पार चौकार. रिव्हर्स ट्रेनचा फटका म्हणजे दुधारी तलवार.
धन्यवाद डीजे. तर निश्चितच आपण पाहतो रिवर्स ट्रेंड म्हणजे दुधारी तलवार, लगी तो आबादी नाही तो बर्बादी. धावसंख्या झालेली आहे ती 10. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 10 धावा धावपळका भरलेला अप्रतिम गोलंदाजी. शादाबच्या पावलावर पाऊल ठेवून जरी चौकार गेला असला तरी मात्र स्कोरच्या हिशोबाने आपण जर पाहिलं तर अतिशय सुरेख गोलंदाजी केले ते आशिष आणि शादाबच्या माध्यमातून. पण चांगली फलंदाजी होते प्रवीणच्या माध्यमातून, कारण एक चौकाराच्या मोबदल्यात धावपळकावर लागल्या 10. इथे मात्र आपण पाहतोय चांगला फटका येतोय, एक दिलासा नवसंजीवनी देणारा हा फटका. 2 षटकांचा खेळ. आदेश पोकले, एक खरापटीचा बुलंद आवाज आणि एक मोरावाडीची शान. कालपासून अतिशय सुंदर असं समालोचन यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाले आणि आता त्यांना थोडीशी आपण या ठिकाणी रजा देणार आहोत आणि थोडासा भार या ठिकाणी मी आपल्याला समालोचनाच्या माध्यमातून या ठिकाणी या चालू सामन्याचं धावतं समालोचन या ठिकाणी आपल्याला ऐकणार आहे. तर आपण पाहतोय हा प्रतीक कर्जेकर. मात्र सुरुवात होते अतिशय स्वागत केले ते मात्र प्रवीण आंबडोसकर यांनी. प्रतीक कर्जेकर तर फलंदाजीच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर हा ज्याला म्हटलं जातं की मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा गोलंदाज. डावखोरे गोलंदाज आपण अनेक पाहिलेले आहेत, परंतु मात्र या गोलंदाजाकडे ज्यावेळेला पाहिलं जातं त्यावेळेला खरोखरच याची गोलंदाजी पाहून अगदी मन तृप्त होऊन जातं. डोळ्यांचं पारणं ज्याला फेडलं जातं असं म्हणतात. परंतु यावेळेला मात्र त्याचं स्वागत षटकाराने केलंय. दुसरा चेंडू घेऊन आलेला आहे, थोडंसं ऑफच्या साईडने खेळून काढलं तर चेंडू आशिष ताडकर शॉट थर्ड मॅनला फिल्डिंग करतोय. मात्र चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलंय, चपलता दाखवली त्यांनी आणि एका धाब्यावरच या ठिकाणी समाधान मानावं लागलंय ते या दोन्ही फलंदाजांना. 1 मिनिट सांगतोय. 16 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान आहे. 16 चेंडू आणि 41 धावांचं आव्हान. तर आपण फरजानला पाहतोय स्ट्राइक कडे, फैजला पाहतोय. यावेळेला मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु मात्र दांडी गुल केलेली आहे. कमान डीजे.
जरूर षटकार त्याला आला होता, परंतु मात्र कमबॅक करणं काय असतं हे या मुलाने दाखवून दिलेलं आहे आणि कमबॅक कसं करावं, आधी जोशात करावं. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर एखादा गोलंदाज आपला आत्मविश्वास गमावून बसतो, परंतु यावेळेला प्रतीककडे जर पाहिलं तर खरं तर त्याने आपल्याला आणखीन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, चेंडू अधिक चांगला टाकण्याचा प्रयत्न केला आणि हीच एका चांगल्या गोलंदाजाची खासियत असते. तर यावेळेला आपण पाहतोय की मैदानामध्ये जो खेळाडू येतोय हा जय भवानी निडी संघाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे, ज्याचं नाव आपण या ठिकाणी पाहतोय लवेश मडवी. एक उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर आहे आणि त्याच्यामध्ये चांगले मोठे मोठे फटके खेळण्याची चांगली क्षमता आहे. आपल्या संघाला बऱ्याच वेळा विजयाच्या समीप नेऊन ठेवलेला आहे, त्यांनी बरेच विजय प्राप्त करून दिलेले आहेत त्यांनी, परंतु यावेळेला मात्र प्रतीककडे चांगल्या गोलंदाजीचं व्हेरिएशन आहे आणि ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्याचा सामना करावा लागणार आहे लवेशला. लवेश यावेळेला मात्र फटका खेचतोय, फाईन लेगच्या दिशेने जातोय षटकार आणि खरोखर फटक्यात आहे दम आणि तोच आहे बाजीराव शिंगम. चौदा चेंडू आणि 35 धावांवर येऊन ठेपलेला आहे. हे तिसरे षटक आहे ना आणि त्याच्यामुळे नक्कीच या चेंडूवर जो षटकार आला त्याच्यामुळे 5 धावांची भर तर होणारच आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला, परंतु या वेळेला मात्र चेंडू हवेत आहे, 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहेत आणि नक्कीच हा झेल टिपला जाते. कमॉन डीजे, एक मोठा हादरा. तर आपण पाहतो या ठिकाणी एक षटकार खेचला आणि मात्र दुसरा तसाच फटका खेळायला गेला आणि खरोखर साईक रोटेट न करता या वेळेला मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता. जवळजवळ मॅच या ठिकाणी आपल्या बाजूने खेचायचं झालं तर जोरदार प्रहार केल्याशिवाय पर्याय नाही, असं चंग बांधलेला दिसतोय जय एंटरप्राइजेस आणि भवार्थ एंटरप्राइजेसच्या सर्व खेळाडूंनी. यावेळेला प्रवीण आंबडोस्कर या खेळाडू बरोबर नक्कीच हितगुज करणार आहे की अजून काही चेंडू या षटकातील शिल्लक असतील, जास्त जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये होणार आहे, कारण हे षटक आहे 50-50चं. जेवढ्या धावा आपल्याला काढता येतील तेवढ्या प्लस आपल्याला या ठिकाणी 5 धावा मिळणार आहेत. त्याच्यामुळे नक्कीच या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, आहा जोरदार हाणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मात्र यावेळेला मात्र चेंडूची लाईन जर पाहिली तर पूर्णपणे ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला होता. चेंडूला थोडीशी गती मात्र थोडीशी कमी केली होती आणि त्याच्यामुळे चखवलं या खेळाडूला आणि नक्कीच हा चेंडू जातोय निर्धाव. या खेळाडूची या गोलंदाजाची नक्कीच 29 धावा धाव फलकावर लागल्या होत्या, परंतु या 50-50च्या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा निघाल्यामुळे या ठिकाणी 5 धावा या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा मिळालेल्या आहेत आणि 5 त्याला पाणी घेऊन जायचं आहे. 5 धावांमुळे धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचलेली आहे आणि जिंकण्यासाठी जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 30 धावांचं जर समीकरण या ठिकाणी पाहायचं झालं तर आपल्याला पाहता येईल की प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 15 धावांची आवश्यकता आहे आणि खेळपट्टीवर जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी प्रवीण आंबडोस्कर आहे आणि प्रवीण आंबडोस्करच्या सोबत नागेश पुजारी, एक कानिपनाथ मराठवाड्याला बिलॉंग करणारा प्रवीण आंबडोस्कर आणि जोगेश्वरीनगर संघाला बिलॉंग करणारा नागेश पुजारी. तर आपण पाहतो या ठिकाणी प्रवीण आंबडोस्कर जेवढा या खेळपट्टीवर थांबेल तेवढा त्यांच्या संघासाठी नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. परंतु मात्र यावेळेला गोलंदाजीचा भार आपण कोणाकडे पाहतोय तर या ठिकाणी ऋतिक माली सारखा गोलंदाज या ठिकाणी कंपनी एंड करून मारा करणार आहे आणि कालपासून जर पाहायचं झालं तर नक्कीच ऋतिक माली याची गोलंदाजी जर पाहायची झाली तर नक्कीच वाखाणण्या जो गोलंदाजी या विधी एंटरप्राइजेस संघासाठी त्यांनी केलेली आहे. ज्या ज्या वेळेला कर्णधाराला विकेटची आवश्यकता होती त्या त्या वेळेला त्यांनी विकेट सुद्धा मिळवून दिलेल्या आहेत आणि ज्या ज्या वेळेला धावांचा परीघ रोखायचा असेल त्यावेळेला त्यांनी धावा सुद्धा रोखलेल्या आहेत. एक उत्तम गोलंदाजाची जी खासियत आहे ती खासियत त्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने जर पाहायचं झालं तर ऋतिक कडून नक्कीच कर्णधाराची अपेक्षा असणार आहे.
परंतु समोर जर खेळाडू पाहतोय तो आहे प्रवीण आंबडोसकर. प्रवीण आंबडोसकर जर पाहायचं झालं तर या वेळेला नागोठणा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जर आपण पाहायला गेलं तर अखंड वर्ष त्याने पूर्णपणे फलंदाजीच्या जोरावर गाजवलेला आहे. यावेळेला नक्कीच त्याच्या संघाने दोन मला वाटतं फायनल मध्ये सुद्धा प्रवेश केला होता, एक फायनल सुद्धा पटकावली होती आणि असा हा आधारस्तंभ असणारा या संघाचा कणा असणारा हा प्रवीण आंबडोसकर आणि खरोखर गोलंदाजीचा भरपूर अनुभव असणारा हा ऋतिक माली. तर कोण यशस्वी होणार, पंख फैलावे लागणार, आक्रमण करावं लागणार आणि नक्कीच आपल्या संघाला विजयश्री जर प्राप्त करून घ्यायची असेल तर या गोलंदाजावर हवी व्हावं लागणार. तर कोण यशस्वी होते आणि कोण या ठिकाणी अपयशी होतोय या वेळेला मात्र नक्कीच सुंदर फटका खेळलेला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून आपण पाहतोय. मेगा हिट तारामंडळच्या माध्यमातून या ठिकाणी कार्पेटच्या माध्यमातून पाहतोय चौकार. कमान ठिकाणी वजा होताना आपल्याला दिसता 26 धावांचा टार्गेट आतापर्यंत राहिलेला आहे. पहा एखादा गोलंदाज आणि एखादा फलंदाज कशा प्रकारे आपण चाणाक्ष रीतीने आपलं डावपेच आखतो. ज्या वेळेला प्रवीण आंबडोसकरला माहिती आहे की जर आपण या ठिकाणी साईड पाहिली तर थोडासा वाऱ्याचा झोत आहे, तो मात्र या ठिकाणी पूर्वेकडे दिसतोय आणि म्हणून त्या ठिकाणी जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून रिव्हर्स स्वीपचा फटका खेळला गेला. या वेळेला मात्र हलकेच खेळलेला आहे, एक धाव तर काढलेली आहे, दुसऱ्या धावेसाठी धावणार आहे. नक्की चेंडू चालला सीमारेषे जवळ, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना दिसते आपल्याला आणि दोनच धावा या ठिकाणी मिळणार आहेत. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना या ठिकाणी पेश केलेला आहे. 2 चेंडूवर 6 धावा येतात, अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आहेत मात्र प्रवीण आंबडोसकर कडे, भावार्थ एंटरप्राइजेस संघाकडे आणि या 10 चेंडू मध्ये 24 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. निलेश पिंपले याच्या हातातून हा चेंडू निसटला आणि 2 धावा या चेंडूवर मिळतात. मात्र पुन्हा एकदा अजून मात्र खेळ संपलेला नाही, अजून मी हारलेलो नाही आणि अजून मात्र तू जिंकलेला नाहीस, अजून खेळ सुरू आहे. ऋतिक माली प्रवीणसाठी या वेळेला मात्र त्रिफलाचीत होते. यारकर पद्धतीचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, कमांड टीज व्हायलाच पाहिजे. आणि 24 धावांची आवश्यकता आहे. तर या वेळेला जो प्रवीण ज्या पद्धतीने बाद झाला ती पद्धत जर पाहायची झाली तर खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी ऋतिक माली याने टाकला होता, परंतु मात्र ज्या वेळेला खेळाची वेळ आली प्रवीणकडे त्यावेळेला प्रवीणने मात्र तो चेंडू ऑफस्टंपच्या बाजूला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे ज्याला आपण स्वतः यॉर्कर करून घेणं अशा पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रवीण आंबडोसकरनं आणि म्हणून त्याचाच हा फटका त्याला या ठिकाणी बसलेला आहे आणि त्याची दांडी गोल झालेली आहे. आपण पाहतो डीजेच्या माध्यमातून आपल्याला नवीन नवीन गाणी या ठिकाणी ऐकायला मिळतात. खरं तर मित्रांनो पाहायला गेलं तर आता सध्या जमाना बैलांचा आलेला आहे, कुठे मथुर तर कुठे बकासूर. हल्ली माणसांना सुद्धा बैलांचीच उपाधी द्यायला सुरुवात झालेली आहे. बघा जमाना कुठे जाऊन पोहोचलेला आहे. फुलटॉस चेंडू या वेळेला मात्र फटका हुकतोय आणि हा जर षटकार झाला असता तर नक्कीच मात्र काहीतरी नवीन या ठिकाणी पाहायला मिळालं असतं. एक मात्र नक्कीच संधी दिली होती. या वेळेला फुलटॉस चेंडू होता या फलंदाजासाठी. फलंदाज येतोय या ठिकाणी प्रतीक मडवी, निडी संघाला बिलॉंग करणारा. या वेळेला मात्र आपण पाहतोय 8 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. मात्र या वेळेला फलंदाजीची जी धुरा आहे ती धुरा या 2 फलंदाजांच्या खांद्यावर आहे आणि नक्कीच हे जवळजवळ तलाचे फलंदाज आहेत. या वेळेला धावचित होण्याचा संभव आहे, परंतु मात्र अचूक क्षेत्ररक्षण केलं होतं, अचूक फेकी केली होती. मात्र या वेळेला चेंडू पकडता आला नाही, तो मात्र ऋतिक मालीला गोलंदाजाला मात्र हा चेंडू पकडता आला नाही. दरम्यान 2 धावा आपण धावफलकावर वाढलेल्या पाहतोय. अजूनही 21 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहेत. काहीसे चेंडू या षटकातील येणं बाकी आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. जोरदार प्रहार होतोय का आणि या ठिकाणी मात्र चेंडू चाला सीमारेषा जवळ आणि सीमारेषा पार होणार. हा चौकार. कमांड इज
6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. तर पहा क्रिकेट हळूहळू रंग बदलताना या ठिकाणी दिसतोय. फाईन लेग आणि थर्ड मॅन या दोघांच्या मधून हा चेंडू सीमा पार झालेला आहे आणि जसं दिल मांगे मोर धावा मिळतील 4, चेंडू झालाय फरार, धावा येतील 4. तर आपण पाहतो यावेळेला शंतनूकडे असणार आहे चेंडू. शंतनू मात्र विलेचेंज करून मारा करेल आणि यावेळेला संधी असणार आहे ती या चौकार घेतणाऱ्या फलंदाजाला नाही तर प्रतीक मडवीला. प्रतीक मडवी समोर असणार आहे शंतनू. शंतनूच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जय बजरंग मुरावाडी संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू परफेक्ट ऑलराऊंडर ज्याच्याकडे पाहिलं जातं असा हा खेळाडू आहे. मुरावाडी संघाचा एक आधारस्तंभ असणारा हा खेळाडू यावेळेला विधी इंटरप्राइजेस संघाला बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळते. खांद्यावर धुरा आहे ती मात्र 17 धावांचं या ठिकाणी संरक्षण करण्याची आणि प्रतीक मडवी आणि त्याचा साथीदार याच्यावर मात्र जबाबदारी आहे या 17 धावा पार करण्याचं. तर हा प्रहार कशा प्रकारे करायचा आहे यावेळेला मात्र हाणामारी होणार नक्कीच, परंतु यावेळेला मात्र स्ट्राइक आहे प्रतीककडे क्षमता आहे. नक्कीच या धावा जमा करण्याचा प्रयत्न तो नक्कीच करणार आहे, परंतु शंतनू मात्र कुठल्या प्रकारचे चेंडू टाकणार आहे त्याच्यासाठी. पहिला चेंडू तर थोडा ओव्हरपिच प्रकारचा होता, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, विकेट किपरने थोडीशी संधी गमावली. मात्र यावेळेला बाईच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय 1 धाव येते. आता मात्र 5 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण या ठिकाणी राहिलेलं आहे. नक्कीच नागेश सुर्वे यांनी जर नाग अवतार जर घेतला तर नक्कीच मात्र सूर त्याच्याकडे वलेल याच्यात वादच नाही. तर यावेळेला मात्र पंचांमध्ये काहीतरी हितगुज होताना आपल्याला दिसते. यावेळेला मला वाटतं गौरव पाटेकर आहे. या संघामधून हरणारा जो संघ आहे तो SK11 संघाबरोबर खेळणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तर नागेश सुर्वे हो जोरदार प्रहार या ठिकाणी सिंगल धाव तर मिळणार आहे. चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना दिसतंय. डबल धाव होते का यावेळेला मात्र गचार क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला. चेंडू हातामध्ये आला होता परंतु मात्र ज्यावेळेला पकडायला गेला चेंडू फेकी करायला गेला त्यावेळेला मात्र चेंडू हातातून निसटला आणि दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर 2 चेंडू 3 धावा आलेल्या आहेत. नागेश सुर्वे यांनी जर षटकार मारला तर जीवन बेंडकोले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला मिळेल. तिसरा चेंडू शंतनू. यावेळेला चेंडू हवेत आहे. षटकार चाललाय का हवेत झेल टिपला जातोय का आणि झेल टिपला गेलाय. चांगला फटका होता परंतु मात्र बॅटची उंच कडा घेतली होती आणि चेंडू थोडा वेळ हवेत राहिला. दरम्यान कमान डीजे तर आपण हॅलो या ठिकाणी एक अनाउन्समेंट करतोय की आपण जो संघ या सामन्यामधून हरणार आहे त्याला ताबडतोब SK11 संघाबरोबर खेळायचं आहे याची नोंद घ्यायची आहे. जो संघ पराभूत होणार आहे त्याच्यासाठी तर 3 चेंडू आणि 14 धावा. ओहो चेंडू झाला सीमा पार. तारा मंडल मेगा हिट या ठिकाणी पाहतोय भन्नाट फटका. किशोरभाई म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि अजून जर 2 षटकार मारले तर विशाल बडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. 2 चेंडू 8 धावा. यावेळेला मात्र चेंडू हवेत आहे. झेल होणार या ठिकाणी वादच नाही आणि झेल टिपला जातोय. थोडासा फटका हुकला मात्र कमबॅक करतोय ते शांतोने. कमान डीजे पाटील यांचा संघ SK11 याच्याबरोबर लढत होणार आहे. या षटकातील शेवटचा चेंडू 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. जर वाईट किंवा नो चेंडू जर टाकला नाही तर विजय निश्चित.
ओहो सुंदर चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न केला होता परंतु मात्र वेल संपलेले आहे. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाला शुभेच्छा. विधी एंटरप्राइजेस कॉंग्रॅच्युलेशन.